कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाचा जोर आहे। आज सकाळपासून तर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आलंय। आज सकाळी 10 वाजता संपलेल्या 24 तासांमध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 100 मिलीमीटर पाऊस झालाय। राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्यानं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत तब्बल 4 फुटांनी वाढ झाली आहे। आज सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी 33 फूट 10 इंचांवर पोहोचली होती। तर जिल्ह्यातील एकूण 74 बंधारे पाण्याखाली आहेत। धरण क्षेत्रात अतिमुसळधार पाऊस पडत असून यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढती आहे। सायंकाळपर्यंत राधानगरी धरण 70% भरलंय। आज दिवसभर गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला। पावसामुळे तालुक्यातील शेनवडे, मांडुकली, सांगशी, सैतवडे, वेतवडे हे बंधारे पाण्याखाली गेलेत। पन्हाळा तालुक्यातील गोठे पुलावरून पाणी वाहत असल्यानं गोठे खेरिवडे मार्गावरून गगनबावडा तालुक्यातील धामणी खोऱ्यात जाणारी वाहतूक बंद झाली आहे। सांगरुळ ते मोरेवाडी दरम्यान रस्त्यावर पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूक सायंकाळनंतर बंद झाली। हवामान विभागानं आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला होता। त्यानुसार आज दिवसभर पावसाचा जोर कायम होता। उद्यापासून 22 जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवत हवामान विभागानं प्रशासनाला येलो अलर्ट जारी केलाय। जिल्ह्यातील राधानगरीसह महत्त्वाची धरणं अद्याप पूर्ण क्षमतेनं भरली नसल्यानं सध्या पुराचा धोका संभवत नसला तरी मुसळधार पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून होणारं नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय।